संध्याकाळच्या आरतीची वेळ झाली होती. कौशल्याताई आणि त्यांचा नवरा प्रकाशराव घरात दिवा लावून संध्याकाळच्या आरतीसाठी मंदिरात निघाले. मंदिर अगदी घराजवळ होतं, पण त्याआधी त्यांनी आपल्या सुनेला मृणालीला हाक मारून सांगितलं, आम्ही मंदिरात जातोय. पण मृणालीनं आपलं काम सोडून बाहेर येण्याचं सौजन्य दाखवलं नाही. ती नेहमीच असं करत असे. त्यामुळं कौशल्याताई आणि प्रकाशराव दरवाजा बंद करून आपल्या 2 वर्षांच्या नातवाला अतुलला घेऊन तिथून निघाले. जोपर्यंत ते परत आले तोपर्यंत त्यांचा मुलगा गौतम घरी पोहोचला होता. त्याला पाहून प्रकाशराव आनंदाने प्रसाद घेऊन त्याच्याकडे निघाले. गौतम, तू आलास? हा घे, प्रसाद खा. आज मंदिर खूप सुंदर सजवलं होतं. अतुल तर आनंदाने उड्या मारत होता. तू आणि मृणालीसुद्धा एकदा जाऊन या ना. पण गौतमनं प्रसाद न घेता तडकायला सुरुवात केली. बाबा, किती दिवस असं चालणार आहे? तुम्हा लोकांना घरातली शांती आवडत नाही का? मी ऑफिसमध्ये काम करू का घरातले प्रश्न सोडवू? गौतमचं हे कडक बोलणं ऐकून प्रकाशरावांना धक्का बसला. ते निशब्द, स्तब्ध उभे राहिले. त्यांना गप्प पाहून कौशल्याताई म्हणाल्या, गौतम, काय झालं रे? एवढं का रागावलायस तू? अरे वा, तुम्ही असं नाटक करत आहात जणू काही तुम्हाला माहीत नाही. किती दिवस तुमचं ओझं मी माझ्या खांद्यावर वाहणार? मला नोकर केलं. का नाही तुम्ही वेगळं राहत? किमान आम्हाला स्वतंत्र आयुष्य तरी जगता येईल. तुम्ही तुमचं आयुष्य सुखाने जगलत ना, आता आम्हालाही शांततेत जगू द्या. गौतम काही बोलणार तेवढ्यात मृणाली मध्येच बोलली. तिचं बोलणं ऐकून कौशल्याताई आश्चर्यचकित होऊन विचारू लागल्या, गौतम, मला अजूनही कळत नाही, तू एवढं का रागावलास आणि आम्ही असं काय केलं ज्यामुळं तुझ्या स्वातंत्र्यात अडथळा आला? कौशल्याताईंचं बोलणं झालं तेव्हा मृणाली गौतमकडे पाहून म्हणाली, बघा ना, तुमच्या आईचं नाटक सुरूच आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमची आई मला कधी काही बोलत नाही, पण सकाळचंच बघा, मी डाळ भात करायला घेतला होता. खूप दिवसांपासून खायचं मन होतं आणि तुमच्या आईनं मला बनवायलाच दिलं नाही. आता तुम्हीच सांगा, मी माझ्या मर्जीनुसार डाळ भात बनवून खाऊ शकत नाही का? मृणाली एवढंच बोलली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला असं रडताना पाहून गौतमचा राग अधिकच वाढला. तो कडक स्वरात म्हणाला, आई, जर तू सुनेला मुलगी मानू शकत नाहीस तर निदान तिला सून तरी मान. ती देखील माणूस आहे. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी, डाळ भातासाठी तू तिचं मन दुखावलं. मी जे पैसे कमावतोय त्याचा काय फायदा जर माझीच बायको साध्या डाळ भातासाठी तरसत असेल तर? कौशल्याताई शांतपणे उत्तर देत म्हणाल्या, मी मृणालीला डाळ भात करू नको असं कधीच म्हणाले नाही. मी तर फक्त एवढंच सांगितलं होतं की सूनबाई, आमच्यासाठी भाकरी बनव, आम्हाला भात पचत नाही. यावर मृणाली भडकून म्हणाली, हा, मग त्याचा अर्थ हाच की तुम्ही मला भाकरी बनवायला सांगितली, भात नाही. मृणाली, तू एवढ्या छोट्या गोष्टीचं इतकं मोठं भांडण का करत आहेस? अर्थ तर तू स्वतःच लावला आहेस. यावेळी प्रकाशराव म्हणाले, बाबा, तुम्ही मध्ये बोलू नका, मी अजून तुमच्याशी बोलत नाही. गौतमनं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रकाशराव शांत राहिले नाहीत. ते म्हणाले, का नाही बोलू? जर तुझ्या बायकोसाठी बोलत आहेस मग मीही माझ्या बायकोसाठी बोलणार. गौतमनं चिडून उत्तर दिलं, मग ठीक आहे बाबा, तुम्ही तुमचा अहंकारासह आनंदी राहा आणि आम्हालाही आमच्या स्वातंत्र्यानं राहू द्या. आम्ही वेगळं राहणार, बस. प्रकाशराव यावर शांतपणे उत्तर देत म्हणाले, ठीक आहे, तुला वेगळं व्हायचं आहे तर व्हा. आम्हाला कळत नाही का की रोजच्या या छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारा तमाशा कशासाठी आहे? असं बोलून ते खोलीत निघून गेले. त्यांच्या मागे कौशल्याताई देखील त्यांना समजावण्यासाठी गेल्या, पण प्रकाशरावांनी त्यांना शांत राहण्याचा इशारा केला आणि म्हणाले, कौशल्या, तुझं हे मातृत्व बाजूला ठेव आणि नीट विचार कर. तुला दिसत नाही का की रोज घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत आहेत? त्या दोघांना आपल्यासोबत राहायचंच नाही आणि सर्वात मोठं म्हणजे त्यांना हा गैरसमज झालाय की आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत आणि त्यांच्याच पैशांनी आपला खर्च चालतो. प्रकाशरावांनी समजावल्यावर कौशल्याताई गप्प झाल्या.
काही दिवसांपासून घरात हेच चालू होतं. कालच जेव्हा पनीर मटार बनवलं गेलं तेव्हा मृणालीनं कौशल्याताई आणि प्रकाशरावांना जेवायला वाढलं. पण त्यांच्या ताटात फक्त मटार होते, पनीरचा एकही तुकडा नव्हता. जेव्हा कौशल्याताईंनी विचारलं तेव्हा मृणाली तोंड वाकडं करून म्हणाली, आई, पनीरचं काय? ते अतुलनं खाऊन टाकलं. कौशल्याताई शांत राहिल्या. पण त्यांना हे समजत नव्हतं का की 2 वर्षांचा मुलगा जो अजून स्वतःच्या हातानं नीट जेवत नाही, तो 200 ग्रॅम पनीर खाऊ शकतो का, तेही भाजीमध्ये टाकलेलं? अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी घरात सतत घडत होत्या. कौशल्याताई आणि प्रकाशरावांना समजलं होतं की मृणाली आणि गौतम काय करतायत, काय हवं आहे त्यांना. तरी दोघं शांत होते. पण आज गौतमनं अगदी तोंडावरच सांगून टाकलं होतं. दुसऱ्या दिवशी मृणाली आणि गौतमनं आपलं सगळं सामान वरच्या मजल्यावर शिफ्ट केलं. त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा तणाव नव्हता. उलट त्यांच्या चेहऱ्यावर फक्त एक प्रकारचा आनंद होता, जणू त्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या. त्यावेळी फक्त कौशल्याताईंचं मन हळवं झालं होतं. त्या मुलांना थांबवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होत्या. पण मला थांबायचं होतं. त्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या, मग थांबणार तरी कसं? कौशल्याताईंनी मोठ्या आशेनं प्रकाशरावांकडे पाहिलं की त्यांनी काहीतरी सांगून मुलांना थांबवावं. पण प्रकाशराव शांत उभे होते, तटस्थ. आता मृणाली आणि गौतमची मज्जाच मज्जा होती. उशिरापर्यंत झोपायचं, मन असेल तर घरात जेवण बनवायचं, नाही तर बाहेरचं ऑर्डर करायचं. काही दिवस तर ह्या सुखात निघून गेले. त्यात अतुलला आपल्या माहेरी सोडून मृणाली मनमोकळं शॉपिंग करत होती, बाहेर फिरून येत होती. काही दिवस तर हा आयुष्याचा आनंदच वाटला. पण माणूस विसरतो की आपल्याला शेवटी याच जमिनीवर राहायचं आहे. प्रत्येक गोष्टीची एक हद्द असते. 15-20 दिवसानंतर मात्र सगळं बदललं. मृणालीच्या माहेरी तिच्या वहिनीनं सरळ सांगितलं, रोज रोज मुलाला इथं सोडून जाऊ नका, मलाही खूप काम असतं, फिरायचं आहे तर मुलाला बरोबर घेऊन फिरा. गौतमला तर ऑफिसमध्ये लेट येणं आणि जास्त सुट्ट्या घेणं यामुळे बॉसचा ओरडा खावा लागला होता. आता कुठे त्यांना जबाबदाऱ्या काय असतात हे कळू लागलं होतं. कधी सिलेंडर संपतो, कधी लाईट बिल येतं, कधी भाजी तर कधी राशन, आणि लहान मुलगा असल्यानं दवाखान्याचा खर्च वेगळाच. दोघांनाही दिवसाढवळ्या तारे दिसायला लागले होते. आता दोघांमध्ये वाद पेटलेला होता. आधी तर प्रकाशरावच बहुतेक घराचा खर्च उचलत होते. त्यामुळे गौतम आणि मृणालीला वाटत होतं की सेव्हिंगसह ते सर्व खर्च उचलू शकतात. पण आता वास्तव समजायला लागलं होतं. दोघेही तोंड फुगवून बसलेले होते. तेवढ्यात कौशल्याताईंनी दरवाजा ठोठावला. गौतमनं दरवाजा उघडला आणि कौशल्याताईंना समोर पाहून थोडा गोंधळला. काही बोलायच्या आधीच कौशल्याताईंनी लाईट बिल त्याच्या हातात देत सांगितलं, बाळा, हे लाईट बिल आलं आहे, एवढं भरून ये. एवढं बोलून त्या परत खाली गेल्या. गौतम दरवाजातच उभा राहून बिल पाहू लागला आणि आश्चर्यानं म्हणाला, हे काय, 6,000 लाईट बिल? हे ऐकताच मृणालीही उठून उभी राहिली. दोघेही बिल घेऊन खाली आले आणि मृणालीनं तक्रारीच्या स्वरात विचारलं, हे काय बाबा, तुम्ही हे लाईट बिल आम्हाला का दिलं? आम्ही का तुमचं बिल भरणार? तिचं बोलणं ऐकून प्रकाशराव शांतपणे म्हणाले, आमच्या वाटणीचं बिल आम्ही देत आहोत, हे तुमच्या वाटणीचं आहे. कदाचित तू विसरली असशील, पण दोन्ही मजल्यांची मीटर वेगवेगळे आहेत. मग काय, 6,000? आम्ही 6,000ची लाईट वापरली. नक्कीच तुमचं बिल देखील यामध्ये असेल. मृणाली अजूनही नाराज होती. प्रकाशराव हसून म्हणाले, सुनबाई, तू दिवस रात्र TV बघत असतेस, पंखा कूलर चालूच ठेवतेस, मग बिल कमी कसं येईल? आणि तसं पाहिलं तर 6,000 खूप कमी आहे. आधी तर 8,000 10,000 पर्यंतचं बिल यायचं आणि ते मी भरत होतो. आता मृणालीचं बोलणं थांबलं. तोंडातून शब्दच फुटत नव्हते. असं कसं घर चालणार? अचानक गौतम डोक्याला हात लावून म्हणाला. या वादामध्ये आर्थिक वास्तवाचा सामना करताना घरातील नात्यांमधील तणाव आणखीनच वाढला होता. गौतम आपल्या बाबांना बोलताना ऐकून खिन्न झाला होता. बाबांच्या शब्दांनी त्याला जाणवलं की कदाचित त्यानं आणि मृणालीनं एक मोठी चूक केली होती. बाबा म्हणाले, गौतम,
तुला वाटतं की घरातले मोठे लोक फार टोकाटाकी करतात, पण खरं सांगायचं तर ते लोक असताना तुम्ही बऱ्याच अडचणींपासून वाचत असता. काही खर्च आम्ही करत होतो, पण तुला वाटत होतं की तुम्हीच आम्हाला सांभाळताय, आमची जबाबदारी घेताय. पण एक गोष्ट विसरलास, तू आमच्यासोबत राहत होतास, आम्ही तुझ्यासोबत नाही. मृणालीला आपल्या चुकांची जाणीव झाली होती. ती हात जोडून म्हणाली, आई, मला माफ करा. मला आता सगळं समजलं आहे. माहेरचं नातं आधीच तुटलं आणि इथं मी स्वतःचा संसार देखील नीट सांभाळू शकले नाही. गौतमनेही पश्चातापाच्या स्वरात विचारलं, आई, आपण पुन्हा एकत्र राहू शकत नाही का? प्रकाशराव मात्र ठाम होते. ते शांतपणे म्हणाले, नाही गौतम, तू तुझ्या स्वातंत्र्यासोबत राहा. आम्हाला आमच्या हिशोबानं राहू दे. एकदा सहन केलं आहे, पण आता ते शक्य नाही. गौतमनं हात जोडून पुन्हा विनंती केली, पण बाबा, चूक तर मुलांच्याकडूनच झाली. आम्हाला माफ करा. प्रकाशराव हसून म्हणाले, हे बघ गौतम, तू माझा मुलगा आहेस. मी तुला माफ देखील करेन, पण पुन्हा एकत्र राहण्याबद्दल आता विचारही करू नकोस. एकदा आम्ही सहन केलं, पण पुन्हा आता सहन करू शकणार नाही. आणि तसंच तुला तुझा संसार सांभाळायला शिकायला हवं. आमच्या सावलीत राहून ते कधी शिकशील असं मला वाटत नाही. आपण एकाच घरात आहोत, मजला वेगळा आहे, त्यात काही फरक नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही, पण सध्या तरी पुन्हा एकत्र येणं शक्य नाही. प्रकाशरावांचे शब्द गौतमला पटले. तो गप्पच त्यांच्या पाया पडला आणि वरच्या मजल्यावर निघून गेला. कमीत कमी ते एकाच इमारतीत वेगळ्या मजल्यावर राहूनही एकमेकांशी जुळलेले होते. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.